अलीकडेच 11 एप्रिल रोजी सकाळी 8:45 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा जोरदार धक्का बसल्यानं गाव पुन्हा हादरलं. या धक्क्यामुळे अनेक कच्च्या घरांच्या भिंतींना तडे गेले, तर काही ठिकाणी भिंती कोसळल्यानं मोठं नुकसान झालं. सततच्या भूकंपामुळे आणि त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. बऱ्याच घरात लेकरं बाळ राहतात, लहान लहान लेकरं राहतं, म्हाताऱ्या बाया राहतात, म्हातारी माणसं राहतं. पण आता माघारी जर असे भूकंप झाले तर म्हाताऱ्या माणसानं लहान लेकरांना काय करायचं? खूप भीती म्हणजे काय, त्या दिवसा भूकंप झाला तर लेकरं शाळेमध्ये होते. शाळेतून लेकर पेपर सोडता सोडता बाहेर आलडत बाहेर पळाली. म्हणजे किती अवघड होतं. शाळा ही जुनी आहे, शाळेची इमारत बी जुनीच आहे, अशी काय नवीन आहे. नवीन 2-3च खोल्या झालेल्या आता. बाकी शाळा सुद्धा आमची बांधायची राहिलेली आहे. आता इथं शाळेच्या रूमनं सुद्धा तडे खाल्लेत. यापूर्वी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशीच गावाला भूकंपाचा धक्का बसला होता. या दिवशी दुपारी 2:28 भूगर्भातून मोठा आवाज झाला. पोळीच्या दिवशी एवढा मोठा झाला भूकंप की सगळं म्हणजे लेडीज वगैरे एवढ्या घाबरल्या की दणकन म्हणजे असं धन 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 असं जमीन हादरली. तेव्हापासून थोडं जरा असं भीतीचं वातावरण झालं आहे. आणि मग जरा तिथून मग एक दिवस आड करून असं म्हणजे 2 दिवस किंवा 5 दिवस 6 दिवस असं आड करून जमीन अशी एकदम हादरल्यावानी व्हायली.